पिंजरा पिंजरा रे. हे बघा वहिनी, मी राहिली. मी तिकडे जाऊ का? हो चालेल. लवकर लवकर हात चालवा जरा. पलंग सजवताय, तुमच्या लग्नाचा मंडप नाही. तो सजवायला मिळणार आहे की नाही देव जाणे. मला तर वाटतं आयुष्यभर मला माझ्याच घरी राहावं लागणार आहे. ए, तू जर का अशी भांडणं उकरून काढणार असशील ना तर त्याच्याऐवजी तू घरी राहिलेलीच बरी. मी भांडणं करते? आता कोण करतं? सुरुवात कोणी केली रे? तूच. मला मोठी ओढ होती तुला इथे आणण्याची, पण मी आल्या आल्या भुंकायला सुरुवात केली माझ्यावर. भुंकायला मी काय कुत्रा आहे? मला काय माहित. बस. गप्प बसा तुम्ही दोघं, नाही तर मी खरंच आता खोलीतून बाहेर काढेल तुम्हाला. काय चाललंय तुमचं मगाचपासून? भाऊजी, तुम्ही असेच भांडत राहिला तर कसा करणार तुम्ही संसार एकमेकांशी? मला कळतच नाहीये. मी पहिल्या दिवसापासून पाहते, भांडल्याशिवाय तुम्ही एक मिनिट राहत नाही. एक मिनिट. एकमेकांचे जोडीदार आहात ना, का 7 जन्मांचे वैरी? सुपी, तू सतत का भांडतेस भाऊजींशी? काय बिघडलं तुझं? सांगू का आता? मला काय विचारते? तुला प्रॉब्लेम आहे, तू बघ. भाऊजी नाही, तू बोल आणि खरं खरं सांग मला. आनंदी वहिनी, हा तात्यांच्या पैशांवर जगतो ना, हे मला अजिबात आवडत नाही. मला असं वाटतं की ह्याने स्वतःच्या पायावर उभं राहावं, उगाच बापाच्या पैशावर माच करू नये. आता माझ्या बापाकडे पैसा आहे तर हा काय माझा प्रॉब्लेम आहे का? आणि बहिणी, ज्या दिवशीपासून ही मला भेटली आहे ना त्या दिवशीपासून मी असाच आहे. तेव्हा काय वाटलं नाही तिला, आणि हिला मधूनच काय चालू झालं हिचं? तू बदलणारच नाहीयेस का गजा? बदलायला काय चॅनल आहे का मी? बटन दाबलं आणि बदलला. म्हणजे आयुष्यभर तात्यांच्या जीवावर उड्या मारण्यात तुला काहीच चुकीचं वाटत नाही? अरे त्यात काय चुकीचं आहे? माझ्या बापाने मेहनत करून एवढे पैसे कमवलेत. कोणाचे आहेत ते? वीरदादाला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये, मग उरला कोण? राहता राहिलो मीच. तुला काहीच वाटत नाहीये का हे सगळं बोलायला? गजा, अरे प्रत्येक मुलीला आपल्या नवऱ्याचा अभिमान वाटला पाहिजे, आणि जेव्हा नवरा आपल्या पायावर उभा असतो ना तेव्हा तिला तो वाटतो. तुझ्याबद्दल मला काहीच वाटत नाहीये रे गजा. आणि ते कसं वाटेल? वीरदादा बघ ना, वीरदादा स्वतःच स्वतः करतो. तू का तसं करू शकत नाहीयेस? अभिमान. तुझ्या या अभिमानासाठी मी माझ्या बापाला नाही दुखवू शकत. फार खस्ता खाल्ले त्याने माझ्यासाठी. आणि आता तू म्हणते? अरे मी काही चुकीचं सांगते का तुला? सुपी, तू चुकीचं सांगत नाहीयेस. तू चुकीच्या वेळेला सांगतेस. हे बघ, प्रत्येक गोष्ट सांगण्याची एक वेळ असते. आमचे भाऊजी लहानपणापासून तात्यांच्या छायेत वाढलेले. त्यांना तू अचानक अभिमानाचे धडे द्यायला लागलीस तर झेपणार आहे का त्यांना? तेच तर म्हणतोय मी. हेच तर म्हणतोय मी का भाऊजी? भाऊजी, तुम्हीही तिला समजून घेतलं पाहिजे. तिला काय आवडतं, काय नाही आवडत, तिच्या तुमच्याकडनं काय अपेक्षा आहेत, त्यानुसार स्वतःमध्ये बदल करायचे भाऊजी. आणि भाऊजी, स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे आई वडिलांना दुखवणं असं होत नाही. हेच तर सांगते वहिनी मी त्याला. आता जे म्हणायचंय ना ते मनातल्या मनात म्हणा. खूप कामं आटपायची आहेत आपल्याला. तुमच्या दोघांची मी सावकाशपणे एकदा बोलणारच आहे. काम करायचंय आपल्याला, पण ते शांतपणे आणि गुपचूप करायचंय भाऊजी, शांतपणे. सुपी, तुला काही अक्कल आहे की नाहीये? हे काय कामाची पद्धत आहे?
ओजस, हे बघ, मी तुझी माफी मागतो. खरं तर या सगळ्याला मीच. नाही सोके वीर, नारायणीचा स्वभाव आता मी चांगलाच ओळखतो, कदाचित तुम्हा सगळ्यांपेक्षा जास्ती. माझ्या मुलाची आई होणार आहे ती. कुणाचा तरी राग कुणावर तरी काढायची तिची जुनी सवय माहितीये मला, हो ना? बरं ठीक आहे, चला निघूया आपण. कुठे निघूया? मी इथून कोणाच्याही सांगण्यावरून हलणार नाहीये. वीर, आता तूच सांग, कुठे जायचं आपण? आपण, हे बघ नारायणी, उगाच काहीतरी बोलून सगळ्यांना संकटात टाकू नकोस. तू आणि ओजस चाललाय चांदनी लॉज मध्ये. फार तर तुम्हा दोघांना मी तिथपर्यंत सोडायला येईन, तेही कर्तव्य म्हणून, नैतिकता म्हणून नाही. वीर वीर शांत, तू कशाला उगाच त्रास करून घेतोयस? त्यानंच करून घेतला पाहिजे या सगळ्याचा त्रास. त्यानेच सांगितलं पाहिजे की आज आम्ही काय करायचंय ते. आज वीर म्हणाला ना की जाऊन जीव द्या, तर मी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण आता वीरच सांगणार की आम्ही कुठे जायचंय ते. बोल वीर, कुठे जायचंय? नारायणी, काय मूर्खपणा लावलायस? वीर कोण सांगणारा तुम्ही कुठे जायचं ते? आता फक्त वीरच सांगू शकतो की आम्ही कुठे जायचंय ते. कारण या सगळ्याचा सूत्रधार वीर आहे ना, त्याच्या प्लॅन नुसारच होतं ना सगळं. मग आता आम्ही काय करायचंय ना, हे वीरने सांगितलेलंच बरं आहे. अरे बापरे नारायण, तुम्हाला जो काय मान देतेस ना त्याबद्दल खरंच तुझे आभार मानतो मी. पण आता तू काय करायचंस हे तूच ठरवायचं, किंवा मग तू आणि ओजस तुम्ही दोघांनी मिळून ठरवा. माझा तुझ्याशी संबंध हा फक्त तू माझ्या बायकोची बहीण आहेस एवढाच आहे. त्यामुळे तू बोल, तुला पुढे काय करायचं? तुझा माझ्याशी संबंध संपला असला ना, तरी माझा तुझ्याशी संबंध संपलेला नाहीये. ना नातं ना शत्रुत्व. मी त्याच्याशी लग्न केलंय खरं, पण मी माझा भूतकाळ नाही विसरले वीर. नाही, हे लग्न मी तुझ्यावरच बुमरॅग केलं ना, तर नावाची नारायणी नाही. माझ्या मुलाची शपथ आहे मला. तुला आयुष्यातून नाही उठवलं ना, तर सुखाचा श्वास घेणार नाही. चला आता तुम्ही दोघांनी चांदनी लॉजवर थांबा. उद्या सकाळी मी काहीतरी सोय करतो तुमची. चला. प्रत्येक शेवटाला नवीन सुरुवात होत असते वीर. ज्याला तू शेवट म्हणतोयस ना, ती माझ्यासाठी खरी सुरुवात आहे. आज ना उद्या आपण भेटणारच आहोत, कारण मी तुझ्यावर प्रेम केलंय. हवायस तुम्हाला, त्यासाठी मला वाटेल ती किंमत मोजावी लागली ना तरी चालेल. लक्षात ठेव. आता अजिबात भांडायचं नाही आणि मी जे सांगितलं ते पटकन एकमेकांना सांगा.
हा, मी तुला समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि मी तुला तुझ्या प्रत्येक कामात साथ देईन. झालं. झालं. बरं, आपल्याला खूप उशीर झालाय. नारायण आणि ओजस केव्हा येतील? आपल्याला त्यांच्या स्वागताची तयारी करायची. चला. हो चला. भाऊजी, काय झालं? त्यांच्या बरोबर वीरदादा पण येणारच. हो, आपल्याला यायला यावंच लागेल ना. भाऊजी, काय झालं सांगणार का मला? त्यांच्या बरोबर चुकून तात्या आले तर? तात्या आले तर काय? सुपी, तू घरी जाते का? मी नाही जाणार घरी. सुपी, अगं तात्यांना मी आपल्याबद्दल काही सांगितलं नाहीये. उगाच कशाला हात दाखवून अवलक्षण. भाऊजी, नका काळजी करू. तात्या नाही येणार तात्या. पण वीरदादा तरी येईलच ना. अरे मग वीर दादा आला तर प्रॉब्लेम काय आहे? बघ, वीरदादाला पण मी काही नीट सांगितलं नाही. आता कालच तुझं नाव घेतलं होतं तर ओरडला होता तो, विचारीला हवं. तू एक काम कर, तू जा घरी. आपण नंतर बोलू. सुपी, अगं ऐक तर. लग्न व्यवस्थित पार पडलं? हो, म्हणजे ठीक झालं लग्न. विधी सगळे नीट झाले ना? का नारायणीने गुरुजींना सगळं पटापट आवरायला सांगितलं? तिचा काही नियम नाही? अक्का, तुम्ही अजूनपर्यंत कशा जाग्या? म्हणजे मला मी मूर्ख दिसते का तुला? मी अजून प्रश्न विचारू नयेत म्हणून तू मला हा प्रश्न विचारतेस ना? आणि शालिनी, हे घरी आले नाहीत अजून तर मी झोपेन कशी? मी झोपायला जातो. दादा, येतो मी. सरस्वती, मलाही आता जरा आरामाची गरज आहे. त्यामुळे या विषयावर आपण नंतर बोललो तर चालेल का? कुणी किती अक्षता टाकल्या हे विचारायची मला सुद्धा हौस नाहीये. चला. तुला सांगतो, आज जे हे लग्न झाले ना, ते लवकरच तुटण्याची सगळी चिन्ह दिसत आहेत मला. त्या नारायणीने त्याच्या गालफडावर जो आपटबार फोडलाय ना, त्याचा आवाज लवकरच सगळ्या गावात पोहोचणार आहे. पिंजरा